नमस्कार मित्रांनो. जसं की आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं सर्वांनी की EMI RTOसाठी मेन्सचा सिलॅबस काय आहे आणि त्याचे टॉपिक किती आहेत. तर आपण त्याचे 15 टॉपिक काल मागच्या व्हिडिओमध्ये पाहिले. तर त्याच्यामध्ये तुम्हाला पुन्हा एकदा रिव्हिजन करून देतो 15 15 टॉपिकची. तर त्याच्यामध्ये असेल स्ट्रेंथ ऑफ मटेरियल, त्याचबरोबर थिअरी ऑफ मशिनरीज, त्याचबरोबर मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस, त्याचबरोबर 4था पॉईंट आहे हायड्रॉलिक अँड हायड्रॉलिक्स मशिनरीज, त्याचबरोबर 5वा पॉईंट आहे थर्मल इंजिनिअरिंग अँड रेफ्रिजरेशन्स, 6वा पॉईंट आहे इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, 7वा पॉईंट आहे पॉवर डेव्हलपिंग सिस्टम अँड कंस्ट्रक्शन्स, 8वा पॉईंट आहे त्याचबरोबर कूलिंग अँड लुब्रिकेशन सिस्टीम्स, त्याचबरोबर 9वा पॉईंट आहे आपल्याकडे ट्रान्समिशन सिस्टम्स, 10वा आहे स्टेअरिंग सिस्टम अँड स्टार्टिंग ड्राईव्ह्ज, त्याचबरोबर 11वा पॉईंट आहे डिफरन्शियल रिअल ॲक्सेल अँड ब्रेक्स, त्याचबरोबर 12वा पॉईंट आहे आपला व्हेकल मेंटेनन्स अँड ट्रान्सपोर्ट सिस्टम, 13वा पॉईंट असेल आपला ॲटोमोबाईल इलेक्ट्रिक अँड इलेक्ट्रॉनिक सिस्टीम्स, त्याचबरोबर 14वा पॉईंट आहे इंट्रोडक्शन ऑफ इलेक्ट्रिक व्हेकल्स आणि 15वा पॉईंट आहे मोटर व्हेकल ॲक्ट अँड रोड सेफ्टीज. हे आपण 15 पॉईंट कालच्या व्हिडिओमध्ये पाहिले. तर त्यासाठी आपण सांगितलं होतं की पुढच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला त्याच्याविषयी जे बुक आहेत, म्हणजे आपण कोणते बुक रेफर करायला पाहिजेत मेन्सच्या एक्झामसाठी, किंवा कोणत्या लेखकाचे किंवा कोणत्या पब्लिकेशनचे बुक आपण रेफर करायला पाहिजेत, हे आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत मित्रांनो. तर चला, तर आपण पहिला टॉपिक जो आहे आपला स्ट्रेंथ ऑफ मटेरियल, तर त्याच्यासाठी आपल्याला एक चांगलं बुक आहे, ते आपल्या RK बन्सल सर यांचं आहे. तर RK बन्सल सरांचं बुक त्याचं आहे धनपती पब्लिकेशनचं बुक आहे आपलं. मित्रांनो, सर्वांना माहीत असेल, जे मेकॅनिकलचा अभ्यास करत असतील त्यांना माहीत असेल की धनपती पब्लिकेशनचं जे बुक आहे ते एकदम चांगल्या प्रकारचं बुक आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला 2 नंबरला असेल ना मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसमध्ये आपल्याला व्ही डी कोडमोडे सर यांचं जे बुक आहे, आपलं कोडमोरे सर यांचं जे बुक असेल तर ते पण बेस्ट आहे. त्याचबरोबर रामामृथम सर यांचं पण बुक त्याच्यासाठी चांगलं आहे. त्यानंतर तिसरा टॉपिक आहे आपला थिअरी ऑफ मशिनरीज. त्या थिअरी ऑफ मशिनरीजसाठी आपण S रतन सर यांचं बुक एक आपण त्याच्यासाठी चांगल्या प्रकारे वापरू शकतो. त्याचबरोबर आपला चौथा टॉपिक असेल हायड्रॉलिक अँड हायड्रॉलिक्स मशिनरीज. तर त्याच्यासाठी आपल्याला जे 2 बुक आहेत, एक खुमरी आणि गुप्ता सर यांचं 2 बुक आहेत, आपण तर ते यूज करू शकतो. त्यानंतर आपल्यासाठी याच्यासाठी म्हणजे जे सुब्रमण्यम सरांचं बुक आहे तर ते पण आपण बेस्ट आहे हायड्रॉलिक अँड हायड्रॉलिक मशिनरीजसाठी. तर त्याच्यामध्ये आपण प्रॉब्लेम्स अँड सोल्युशन्स वगैरे जे असतात हायड्रॉलिक आणि हायड्रॉलिक मशिनरीजमधले, किंवा हे असं पर्टिक्युलर ज्या कन्सेप्ट असतात, त्या पर्टिक्युलर कन्सेप्ट आपल्या त्याच्यामधून त्या क्लिअर होतात, ज्या आपल्या सुब्रमण्यम सरांच्या बुकमध्ये आहेत. न्यूमेरिकल रिलेटेड किंवा पर्टिक्युलर कन्सेप्ट ह्यासाठी एक मस्त बुक आहे सुब्रमण्यम सरांचं. त्याचबरोबर 5वा पॉईंट आहे आपला थर्मल इंजिनिअरिंग अँड रेफ्रिजरेशन. तर त्याच्यासाठी आपले PK नाग सर आणि CP अरोरा सरांचं, आता तुम्ही मेकॅनिकलचा अभ्यास करा तर मला माहिती आहे CP अरोरा सरांचं बुक एक खूप छान आहे. त्याच्यानंतर आपलं आहे 6वा टॉपिक आहे इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट. तर इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटसाठी आपण M महाजन सरांचं किंवा OP खन्ना सरांचं बुक पण आहे आणि त्यांच्या नोट्स पण आहेत. नोट्स पण खूप छान आहेत त्यांच्या, तुम्ही एकदा रेफर करून पहा जे अभ्यास करत असतील त्यांनी. त्याच्यानंतर आहे आपलं आपण जे याच्यामध्ये वापरतो जे ट्रान्समिशन सिस्टीमसाठी. तर ट्रान्समिशन सिस्टीमसाठीसुद्धा CP अरोरा सरांचं किंवा मग त्याच्यामधून इन्फिनिटी अकॅडमीचे जे बुक असतील ते पण खूप छान आहेत. इन्फिनिटी अकॅडमीने जे स्वतः जे आपले म्हणजे बुक काढलेले आहेत ते बुक पण मस्त आहेत त्याच्यासाठी. तर आपण त्याच्यानंतर व्हेकल मेंटेनन्स अँड ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंटसाठी आपण AK बल्क सरांचं बुक एक वापरू शकतो, ते चांगलं आहे. त्याच्यानंतर ॲटोमोबाईल इलेक्ट्रिक अँड इलेक्ट्रॉनिक सिस्टीम, याच्यामध्ये आपल्याला एक कृपाल सिंग सरांचं एक बुक आहे. कृपाल सिंग सरांचं सेक्शन 1 आणि सेक्शन 2 जे आहे
तर ते ॲटोमोबाईल इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक सिस्टीमसाठी एक महत्त्वाचं बुक आहे, किंवा सी पी नाकराल सरांचं एक मस्त बुक आहे रेफरन्स करण्यासाठी आपल्याला. त्याच्यानंतर असेल इंट्रोडक्शन टू इलेक्ट्रिक व्हेइकल, EVच्या गाड्यासाठी जे आपलं नवीन बुक आलेलं आहे ते एस विजयकुमार या सरांचं बुक आहे. एस विजयकुमार यांचं बुक जे आहे ते पण मस्त आहे. त्याच्यानंतर आहे मोटर व्हेकल अँड रोड सेफ्टी 1988, याच्यासाठी सेपरेट ॲक्ट आहे, तुम्ही तो पण रेफरन्स करू शकता. किंवा DP मित्तल सरांचं एक बुक आहे, सर्वात फेमस बुक आहे DP मित्तल सर यांचं. तर DP मित्तल सरांचं एक त्यांचं पब्लिकेशन आहे, कॉमेरिकल लॉ पब्लिकेशनचं बुक आहे ते आय थिंक. तर ते पण आपण त्याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे रेफरन्स करू शकतो बुक. तर मित्रांनो, PYQसाठी आपण जे ऑब्जेक्टिव्ह टाईपचं जे 5000+ क्वेश्चन पेपर ऑब्जेक्टिव्ह टाईपचं जे बुक असेल, तर ते बुक आपण मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी स्पेशल जे बुक आहे ऑब्जेक्टिव्ह टाईपचं, ते खुर्मा सरांचं आणि खुर्मा आणि गुप्ता सरांचं जे बुक आहे तेच सर्वात बेस्ट बुक आहे PYQसाठी. आणि PYQसाठी आपण आणखीन इन्फिनिटी अकॅडमीचे जे बुक आहेत, त्यांनी जे स्वतः प्रिपेअर केलेले आहेत, रेफरन्स केलेले आहेत, ते स्वतःचे जे बुक आहेत त्यांचे, तर ते पण आपण त्याच्यामध्ये रेफरन्स करू शकतो. तर मित्रांनो, जे आपण त्यांनी पण सेक्शन ठरवून दिलेले आहेत इन्फिनिटी अकॅडमीचे जे 3 सेक्शनमध्ये त्यांनी बुक ठरवून दिलेले आहे, सेक्शन 1, 2, 3मध्ये. तर त्या 3 सेक्शनमध्ये आपण पहिल्या सेक्शनमध्ये असेल किंवा शॉम असेल, टॉम असेल, ME असेल, हे जे शॉर्टकट विषय आहेत ह्याच्यामध्ये आपण समजा ते सेक्शन 1मध्ये. त्याच्यानंतर जे आहे थर्मल इंजिनिअरिंग असेल, इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग किंवा इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग अँड रिप्रेझेंटेशन असेल, ह्याचं असेल मॅनेजमेंट असेल, तर ते सेक्शन 2मध्ये ठरवून दिलेलं आहे. अशा प्रकारे त्यांनी 3 पार्टमध्ये जे डिवायडेशन करून दिलेलं आहे सेक्शन 1, 2, 3, ते पण बुक एकदम बेस्ट आहेत आपल्यासाठी. प्रॉपर नोट्स वगैरे असतील ते पण तुम्ही रेफरन्स करू शकता. तर याच्यानंतर आणखीन याच्यासाठी आपण जे आणखीन काही जे बेस्ट बुक असतील ते आपण माहिती करून घेऊया, आणि त्याच्यानंतर आपण ते पुढील व्हिडिओमध्ये आपण नवीन बुकविषयी आणखीन तुम्हाला माहिती सांगूया. आणि त्यानंतर ते कशाप्रकारे रेफरन्स करायचे आणि कशाप्रकारे तुम्ही प्री आणि मेन्सचा सिलेबस कव्हर करायचा, आणि कशाप्रकारे तुम्ही परीक्षेला सामोरे जायचं, किंवा किती टाईम, किती वेटेज कोणत्या विषयाला द्यायचं आणि कोणत्या सब्जेक्टला द्यायचं, हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. धन्यवाद.